रामकृष्ण मंडळी, मी अंजली. सकाळी सकाळी उठलो, चाय पाणी झाली. काय मग आज होतो घरी, त्यामुळे थोडं उशिराच उठलं. लेकरा लवकर आवरून गेली शाळेत. मग मम्मी घरातलं काम आवरत होती, कारण जायचं होतं बाहेर. घरातले पटापटा कामं आवरली आणि निघालो बाजारात जाण्यासाठी. शरद दादाला फोन लावून बोलून घेतलं होतं, कारण रिक्षात जायचं होतं. गव्हाच्या गोण्या आणायच्या होत्या, त्यामुळे मग काय आई, मी, शरद दादा, मम्मी आम्ही निघालो मोंढा नाक्यात बाजारात जाण्यासाठी. मग निघालो आणि क्रांती चौकात खूप दिवसाच्या बाद आलो, त्यामुळे खूप छान वाटत होतं. बाजारात पोहोचल्यावर काय शरद दादा गेला भाडं मारायला आणि आपण गेलो बाजारात. मम्मी आई पुढे आणि मी त्यांच्या पाठीमागे चलत होती. गेल्या आईनं आधी गव्हाच्या गोण्या वाल्या मामापाशी जाऊन गव्हाच्या गोण्या घेतल्यानंतर तिथून गेलो. आधी उसाचा रस पिला आणि नंतर काय भाजी मंडी केली आईने आणि मम्मीने. मी त्यांच्या पाठीमागे खात चलत होती. तिथेच त्याच बाजारात पैठणचे यश दादा आणि त्याची मम्मी आलेली होती. मग मी यश दादा आणि त्यांना भेटायला गेली. मम्मी ते करत होते भाजी मंडी. नंतर मम्मी आणि आई पण आली. मग थोडा वेळ त्यांना बोलले वगैरे. नंतर त्यांच्याकडून घेतल्या माशा, कारण आज खायच्या होत्या माशा, त्यामुळे मग येताना समोसा खाऊ घातला आईने मला. नंतर गव्हाच्या गोण्या वगैरे घेतला. शरद दादा आला आणि निघालो घराकडे जाण्यासाठी. घराकडे येताना थोडी लस्सी पिली, थोडं थंडगार, कारण ऊन पण खूप होतं त्यामुळे. नंतर येताना आईला घ्यायची होती साडी, पण आईला काय पसंतच आली नाही. मग काय घरी निघालो. घराकडे येताना लेकरांना शाळेतून घेऊन आलो. थोड्याच वेळाने फोन आला आणि मम्मीचं ATM आलं म्हणून ते शाळेपाशी घ्यायला गेलो. नंतर दुपारून चाय वगैरे पिली. आर्या अभ्यास करत होता, तर गौरी आर्याला अभ्यास करू देत नव्हती. संध्याकाळी आई बी खाली होती. नंतर जेवण वगैरे केलं, थोडा वेळ TV बघितली आणि नंतर झोपी गेलो. असा होता आजचा दिवस. बाय बाय, गुड नाईट.